नाशिक टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहादचे आरोपी 2 दिवस कोठडीत राहणार आहेत। आरोपी शफी शेख आणि रझाक मेमन यांच्या एसआयटी कोठडीची मागणी ही मान्य झालेली आहे। त्यामुळे या दोनही आरोपींना कोठडीत ठेवलं जाईल आणि कसून तपास हा सुरू आहे। पहिल्यांदा त्यांना जेव्हा पोलीस कस्टडी मिळाली होती त्याच्यामध्ये खूप सारा प्रोग्रेस असल्याने आणि सदरचा गुन्हा हा जो आहे महिला अत्याचाराचा अत्यंत गंभीर आणि लैंगिक अत्याचाराचा आणि संवेदनशील गुन्हा असल्याने याच्यामध्ये जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी म्हणून मी आणि अनिकेत आव्हाड जे आहे प्रोसिक्युटर त्यांनी माननीय कोर्टाला विनंती केली। सदर गुन्ह्यामध्ये तपासासाठी एसआयटी स्थापन झालेली आहे। आज 2 आरोपी हजर केले होते, त्यांना माननीय न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती। आज पुन्हा पोलीस कस्टडी मागण्यात आली 5 दिवसाची, परंतु कारण एकच दिलं होतं। मागच्या वेळेस कारण हे होतं की आरोपी रजा मेमन याचा मोबाईल जप्त करायचा आहे, एक मुख्य कारण होतं। मग तो मोबाईल मिळाल्यानंतर आज कारण हे आहे की त्या मोबाईलचा पासवर्ड मिळवायचा आहे। तर मग हा प्रश्न पडलाय की मागील 3 दिवसामध्ये जर पोलीस यंत्रणा पासपोर्ट नाही मिळवू शकली तर पासपोर्ट मिळवण्यासाठी पोलीस कस्टडी देणं योग्य नाही। आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही म्हटलो की पोलीस यंत्रणेकडे अतिशय तरबेज अशी सायबर टीम आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मोबाईलचा पासवर्ड न मिळणं म्हणून तपास सांगत थांबणं हे योग्य नाही। तर टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहादचे आरोपी निदा खान कडून अटक टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे। गरोदर निदाकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला गेलाय। अटक टाळण्यासाठी तिनं कारण दिलेलं आहे। दरम्यान या प्रकरणी आता काय कारवाई होते याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। खानच्या वकिलांनी काल कोर्टामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केलेला आहे। म्हणजेच त्या कुठं आहेत, काय आहे, त्यांच्या कुटुंबाला आणि सर्वांनाच माहिती आहे। त्यांच्या वतीने वकिलांची कोणीतरी बोलतंय याचा अर्थ त्यांना कुठेतरी लपवलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी तातडीने या विषयामध्ये त्यांच्या कुटुंबाला देखील ताब्यामध्ये घेऊन त्यांना ताब्यामध्ये घेण्याची आवश्यकता आहे।